सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। एखाद्या शहराची ओळख केवळ त्यांच्या रस्त्यांनी किंवा इमारतींनी होत नाही, तर येथील नागरिकांच्या जाणीवपूर्वक कृतीने घडते। शहरातही अशीच सकारात्मक परिवर्तनाची कहाणी घडून आणली आहे। सर्व सामाजिक संघटना यांनी गेल्या 2000 दिवसांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता आणि पर्यावरण चळवळीने आता एक नवा टप्पा गाठत या संघटनेने कर्जत बस स्थानकाचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलून टाकला आहे। पारनेर शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी 10च्या सुमारास आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन केले। समस्त पारनेरकरांतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। 10 वर्षापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीने महसूल प्रशासनाकडे रस्त्याची कशी मागणी केली याच्या अर्जावरून चुकीची स्थळ पाहणी करून अहवाल दिला आहे। तालुक्यातील कोपर्डी येथील जमीन व रस्ता वाद प्रकरणात प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी कर्जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील बाल मृत्यूचे प्रमाण अजूनही चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे। मागील काही वर्षाच्या आकडेवारीवरून नजर टाकली असता बाल मृत्यूची संख्या सातत्याने मोठी असल्याचं दिसून आलं। गेल्या 4 वर्षात सुमारे 2,500हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। पाथर्डी शहरात शनिवारी रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत 4 ठिकाणी घरफोड्या केल्या। एकडे कॉलनी आणि कसबा परिसरात झालेल्या या चोरीच्या मालकीमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे। एकडे कॉलनी परिसरात शिक्षक युवराज सीताराम वायळ यांच्या घरासह आणखी 2 ते 3 ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या। वायळ कुटुंबासह गावी गेल्याचा फायदा घेत तो चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील कपाटाची उचकापाचक करून सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयात कायदेशीर तरतुदींना हरताळ फासत बोगस दस्त नोंदणीचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। या संदर्भात पुराव्यासह नोंदणी महानिरीक्षक पुणे आणि जिल्हा सहनिबंधक यांच्याकडे तक्रार करूनही कोणत्याही कारवाई झाली नाही। या निष्क्रियतेमुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे। राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शेडी पोलिसांनी केलेली गुप्त कारवाई निर्णायक ठरली आहे। परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अशोक खरातवर तब्बल 8 दिवस सध्या वेशातील पोलिसांनी वॉच ठेवत त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले। याच काळात त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि त्यांच्या 2 साथीदारांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती व पुरावे पुरवून खरातचा काळा कारभार उघडकीस आणण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे। राहुरी तालुक्यातील एका संवेदनशील व बहुचर्चित प्रकरणाला सोमवारी नवे वळण मिळाले आहे। राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच एका 43 वर्षीय व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील कच्चूत गोपीनाथ साळवे असे विष प्राशन केलेल्या इसमाचे नाव आहे। त्याने अचानक राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले। तातडीने पोलिसांनी त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साईंच्या नगरीत चैतन्याचा सोहळा अवतरणार आहे। साईबाबा संस्थेच्या वतीने बुधवार 25 मार्च ते शुक्रवारी 27 मार्च 2026 या कालावधीत 115 व श्रीरामनवमी उत्सव अत्यंत दिमाखात साजरा केला जाणार आहे। या सोहळ्यासाठी सुमारे 2 लाखाहून अधिक साई भक्तांच्या आगमनाची शक्यता असून स्थानिक संस्थांच्या वतीने 1,66,000हून अधिक सभासदांना निमंत्रण
पत्रिका देण्यात आल्या आहेत। भाविकांचे ऊन आणि गर्दीपासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर परिसरात 75,000 चौरस फुटांचे भव्य मंडप उभारण्यात आले आहे। सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर यांनी दिली आहे। कोपरगाव तालुक्यातील रौदे गावातील तरुणीशी लग्न करून नवरी 2 दिवसातच फरार झाली होती। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी नाशिक येथील आडगाव नाका येथून महिलेसह 2 तरुणींना अटक केली। त्यांच्याकडून रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा 2,30,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। मुलींची संख्या कमी झाल्याने मुलांचे लग्न होणे अवघड झाले आहे। त्यातच लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत। कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील तरुणाचे लग्न जमत नव्हते तेव्हा नाशिक जिल्ह्यातील 6 जण तरुणांचा व त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आले। कशिश सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, भूमी किरण निकम, अशोक तानाजी काळे, वनिता अशोक काळे यांनी आधी मुलगी दाखवली, त्यानंतर पैशाची बोलणी केली। संगनमत करून तरुणाचा विवाह लावून दिला। विवाहानंतर नवरी 2 दिवस रवंदे येथे मुलाच्या घरी राहिली, त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार झाली। बोलणी व लग्न आणि नवरी फरार होण्याचा प्रकार दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान घडला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून वरील 6 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318, 316 ते 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पथक तयार केले। यात पोलीस नाईक RO कारखेले, ज्योती रहाणे, अनिता वल्वे, जयदीप गवारे, अंबादास वाघ तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष दरेकर, सचिन धनाड व राम वेताळ यांचा समावेश होता। पोलीस नाईक कारखेले यांना मिळालेल्या माहितीनुसार हे पथक नाशिक येथे गेले। कशिश सुखदेव भालेराव, नम्रता सुखदेव भालेराव, भूमी किरण निकम यांना अटक केली। त्यांच्याकडून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले। सध्या खोटे लग्न लावून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत। लग्न जमवताना पडताळणी करून खात्री झाल्यावरच विवाह करावा, जेणेकरून आर्थिक फसवणूक व मानसिक त्रास होणार नाही। दिनांक 21/9/25 ते 31/10/25 दरम्यान रवंदे येथील फिर्यादी यांची एक मुलगी दाखवून त्यांची लग्न करून त्यांच्याकडून लग्न करण्यासाठी एक ठराविक रक्कम, रोख रक्कम घेऊन, त्याचबरोबर लग्नामध्ये सोन्याचे दागिने घेऊन मुलगी लग्न झाल्यावरती 2 दिवस या नवऱ्या मुलाच्या फिर्यादीच्या घरी राहिली आणि तिथून ती परत पसार झालेली होती। त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/26 असा दाखल होता। त्याच्यामध्ये फिर्यादी याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेले होते। आपण सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कारखेले करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे नाशिक येथील आहेत। त्यावरून आपण त्यांचा पाठपुरावा करून श्रीरामपूर येथील सायबर सेल यांची मदत घेऊन आपण आरोपींची माग काढला आणि त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आपण 3 महिला आरोपींना अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींचा समावेश होता, त्यापैकी आपण 3 महिला आरोपी अटक केलेले आहेत आणि सदर गुन्ह्यातील 2,29,000 अशी रोख रक्कम, त्याचबरोबर सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे अपार करण्यात आलेले होते। फसवणूक केलेली होती फिर्यादीची। सदर गुन्ह्यामध्ये आपण यातील आरोपी 3 महिला आरोपी यांच्याकडून काही सोन्याचे दागिने, त्याचबरोबर त्यांना मिळालेली रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असे जप्त केलेले आहेत। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या वेळेला एखादी मुलगी पाहता आणि आपण त्यानंतर लग्न करता, लग्न जमवता, त्यावेळेला थोडी आपण पडताळणी करूनच त्याबाबतची खात्री झाल्यावरच आपण सदर विवाह करावा, जेणेकरून भविष्यामध्ये अशी होणारी फसवणूक आणि आर्थिक फसवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि फिर्यादीला व इतर ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं। तर अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी
खात्री करूनच विवाह करावा असे आवाहन करण्यात येतं. सदर टॉप 10 मध्ये आपण इथंच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.